नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, गायत्रीने मुद्दामून मानसीने नोकरी सोडल्यानंतर घराची जबाबदारी तिच्यावरती दिलेली आहे. कारण तिला माहिती आहे मानसी तिच्या विरोधात बोलायला लागली. घरच्या लोकांना एकत्र करून त्यांना पुढे घेऊन जाण्याचा मानसीचा विचार आहे. आणि त्याचबरोबर इथे गायत्रीचा घरातला दबदबा मानसीमुळे कुठेतरी कमी पडतोय की काय, अशी भीतीसुद्धा गायत्रीला झाल्यामुळे तिला आता कुठेतरी या सगळ्याला आळा बसवायचा आहे. घरातले सगळेजण तिच्या मुठीमध्ये आहेतच, पण इथे आता मानसीलासुद्धा तिला स्वतःच्या मुठीमध्ये ठेवायचं आहे. पण इथे मानसी काही राहायला तयार नाही. म्हणून इथे गायत्रीने विनाकारण मानसीला त्रास द्यायचं ठरवलेलं असतं. म्हणूनच इथे प्रेक्षकांनो, जेव्हा गायत्रीने मानसीला सगळी जबाबदारी दिली जाते की घरातली सगळी जबाबदारी तू घ्यायची, कसंही करून हे घर तू सांभाळायचं, मी या घरामध्ये एक रुपयासुद्धा देणार नाही आहे, असं म्हणाल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. पण प्रेक्षकांनो, मानसीसुद्धा आता हरून जात नाही. मानसीने एक निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय म्हणजे घरामधूनच छोटंसं काम सुरू करायचं, छोटासा व्यवसाय सुरू करायचा. आणि मानसीचा छोटासा व्यवसाय सुरू होतो तो म्हणजे तहान लाडू, भूक लाडूपासून. ही तिची सुरुवात असते, कारण तिला घरातल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन हा बिझनेस करायचा असतो, ज्याच्यामध्ये इकडे सूरज, आभा, आभाला वेळ मिळेल तसा, कारण ती कॉलेजला जात असते. त्याचबरोबर सुनंदा आणि तात्यासाहेबसुद्धा इकडे मानसीला हातभार लावतात. आणि प्रेक्षकांनो, इथे मानसी जेव्हा तहान लाडू, भूक लाडू हा व्यवसाय तयार करण्याचं ठरवते, तेव्हा इकडे तो व्यवसाय सुरू केल्यानंतर आधी तिला थोडंसं अपयश येतं, पण नंतर तिचा व्यवसाय जो काही भरारी घेतो तो खूपच जास्त वाखाणण्याजोगे असतो. तेव्हा इकडे आता मानसीचा व्यवसाय इतका छान पद्धतीने चालू आहे हे कळल्यानंतर गायत्रीला खूपच जास्त राग येत असतो. पण इथे आता मानसीचा व्यवसाय इतका छान चालू होतो की तिला खूप छान पद्धतीने प्रॉफिटसुद्धा मिळत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता प्रॉफिट झाल्यानंतर सगळ्यात आधी गायत्रीचे पैसे देऊन टाकायचे हा विचार मानसीच्या मनात येतो. तेव्हा तेजस आणि मानसी दोघेजण मिळून लवकरात लवकर गायत्रीचे 2 लाख रुपये परत करायचे असा निर्णय घेतात आणि ते पैसे तिला लवकरात लवकर देऊन टाकतात. त्यामुळे इथे गायत्रीचं तोंड बंद करण्यात आलेलं असतं आणि ती प्रभू निवास या त्यांच्या ऐतिहासिक घराला जो विकण्याचा प्रयत्न करत असते, त्या घरातून आता लवकरच मानसी, गायत्री, तात्यासाहेब त्याचबरोबर सुनंदा सगळेजण मिळून त्यांना घरातून हकलून देण्याचा विचार करतात. तर इथे गायत्रीची हकलपट्टी घरातून करण्यात आलेली असते, कारण जेव्हापासून गायत्री त्या घरामध्ये आलेली असते तेव्हापासून फक्त तिचा एकच विचार, घर मी वाचवलेलं आहे, पैसे मी भरलेत, आता हे घर माझ्या नावावरती करा, कारण हे घर मला विकायचं आहे आणि इथे टॉवर बांधायचं आहे, असं तिचं जे स्वप्न असतं ते स्वप्न आता पूर्ण होऊन दिलेलं नसतं आणि तिला घरातून हकलून दिलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे कशा पद्धतीने मानसीने आपला तहान लाडू, भूक लाडू हा व्यवसाय सुरू केलेला असतो, कशा पद्धतीने गायत्रीने तो व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेजसने मानसीला कशा पद्धतीने साथ दिलेली असते, तर इकडे प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने गायत्रीचे पैसे परत करत तिची रवानगी घरातून बाहेर केलेली असते, तिला बाहेर काढलेली असते, हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता मानसीने ठरवलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा घराची जबाबदारी घ्यायची, कारण मी सुद्धा या घरची सून आहे. रागाच्या भरामध्ये मानसीने आपल्या नवऱ्याला फसवणाऱ्या व्यक्तीची आता नोकरी सोडलेली असते. तिने रणजितचं ऑफिस सोडलेलं असतं, रेझिग्नेशन लेटर त्याच्या तोंडावरती मारलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता गायत्रीला खूपच जास्त राग येतो,
कारण गायत्रीचा एक प्लॅन असतो. मानसी आणि रणजित या दोघांना एका ऑफिसमध्ये ठेवायचं. त्यानंतरला रणजितला सांगायचं की मानसीला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न कर आणि तेजसच्या मनामध्ये मानसीबद्दल राग निर्माण करायचा. म्हणजे तेजस आपसुकच मानसीला या घरातून बाहेर काढेल. आणि मग काय, मग एकदा मानसी या घरातून निघून गेली की पुन्हा सगळ्यांना इथे आपल्या पायाखाली ठेवायचं आणि हे घर स्वतःच्या नावाने करून घ्यायचं आणि मग ते विकता येईल असा प्रयत्न गायत्रीचा चालू असतो. पण हे प्रयत्न तिचे काही पूर्ण होत नाही, कारण मानसीनेच ती नोकरी सोडून सगळं काही तिथेच उद्ध्वस्त करून टाकलेलं असतं. त्यामुळे इथे रणजित आणि गायत्री या दोघांचेही जे काही प्रयत्न असतात ते आता अगदी तिने हाणून पाडलेले असतात. तेव्हा इकडे आता गायत्रीला राग आलेला असतो, कारण मानसी प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मात देत असते. महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये आल्यानंतर गायत्रीने आपली दहशत निर्माण करून सगळ्यांना आपल्या पायाखाली ठेवलेलं असतं, मुठीमध्ये ठेवलेलं असतं. तिला हारलेले चेहरे बघायला आवडत असतात. या उलट मानसी ही खूपच जास्त जिव्हाळा आणि प्रेम सगळ्यांना देते, सगळ्यांना प्रेमाने जिंकते आणि त्याचबरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन तिला पुढे जायचं आहे. फक्त एकटीला मोठं होऊन सगळ्यांना खाली ठेवायचं नाही आहे, तर तिला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं आहे. आणि जेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गायत्री आणि रणजित दोघांनी मिळून तेजसला खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मानसीने त्याच्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्याला सोडून गेली नाही. उलट त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्याला निर्दोष सिद्धसुद्धा केलं. आणि त्यानंतरला इथे गायत्रीला मानसी म्हणाली की आता मला हळदी कुंकू लावा आणि या घरच्या सुनेचा मान द्या. तात्यासाहेबांनी सुद्धा तेजस मानसीच्या डोक्यावरती अक्षदा टाकून मानसीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. त्यामुळे इथे मानसीला आता त्या घराने स्वीकारल्यानंतर ती प्रभू घराण्याची सून झालेली असते. तेव्हा मानसी म्हणते, बघितलंत ना गायत्री मॅम, तुम्ही मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, पण या घराने मला आता सून म्हणून स्वीकारले. तेव्हा इथे आता गायत्रीला प्रत्येक वेळेला ती मात देत असते. त्यामुळे गायत्रीचा घरातला दबदबा कमी होत असतो. त्यामुळे इथे आता गायत्रीला कुठेतरी मानसीला कमीपणा द्यायचा असतो. तेव्हा ती म्हणते, नोकरी सोडायची हौस आहे ना तुला? घर खर्च चालवायचा असतो. तुम्हाला सगळ्यांना काय मी पोसायचं आहे का? या घरामध्ये कुणीही कमवत नाही, कळलं ना? माझ्यापेक्षा जास्त. तेव्हा आता या घरामध्ये मी पैसे देणार नाही आहे. मानसी, या घराची जबाबदारी आता तू घेऊन बघ. ही तुमचं घर चालवेल, ही तुम्हाला दर महिन्याला राशन वगैरे आणून देईल, वाण सामान आणून देईल. चालेल ना? बघ सूरज, तुझी वहिनी तुला 50 रुपये देते का? तात्यासाहेब आणि सासूबाई, तुम्ही पण बघा तुमची सून घर चालवू शकते का? तेव्हा इकडे छाया म्हणते, दीदी अगं पण ती नोकरी कुठे करते आता? तेव्हा मानसी म्हणते की आता मी नोकरी जरी करत नसले ना, तरीसुद्धा घराची जबाबदारी मी घेईन. तेव्हा गायत्री म्हणते, तिला नोकरी सोडायची खूप हौस होती ना, मग आता बघू ते घराची जबाबदारी कशा पद्धतीने घेते. तेव्हा इकडे मानसी म्हणते, आता करायचं तर काय करायचं? काही करून तरी आपल्याला सुरुवात करायला हवी. आता कुणाच्या तरी हाताखाली नोकरी करण्यापेक्षा असं काहीतरी करायला हवं की सगळ्यांचा, घरातल्या लोकांचा हातभारसुद्धा लागेल आणि सगळ्यांसाठी रोजगारसुद्धा निर्माण होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता इथे गायत्री मुद्दामून मानसीला त्रास देण्याचा प्रयत्न करतच असते. तिला म्हणत असते की चल गुडघ्यावरती चालत ये आणि इथे सासूबाईंनी जे पैसे दिलेत ना ते वापरायचे नाही, स्वतःचे पैसे वापर. ही अशी अनेक कारणं तिने दिलेली असतात आणि तिने आता कुणाचीही मदत घेण्यासाठी नकार दिलेला असतो. पण इथे मानसीने सुद्धा ठरवलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा सगळ्यांना आपलं करून पुढे जायचं असतं. तेव्हा इथे आता मानसी पैसे कुठून आणणार ना? तेव्हा इथे तेजसने आपल्या ऑफिसमधून आता ॲडव्हान्स पगार घेतलेला असतो. तो म्हणालेला असतो की मला खूपच जास्त गरज आहे, तेव्हा जर मला माझा अर्धा पगार ॲडव्हान्स मिळाला तर बरं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो तेजसच्या ऑफिसमधून ॲडव्हान्स पगार त्याने आणलेला असतो.
जेवढे दिवस भरलेले असतात तेवढा पगार तेजसला मिळालेला असतो. तेव्हा तेजस ते पैसे घेऊन घरी येतो आणि मानसीला देतो. तेव्हा इकडे मानसी म्हणते, गायत्री मॅम, आता तुमची काही हरकत नसेल ना? कारण माझ्या नवऱ्याने त्याने कष्टाने कमावलेले पैसे मला घर खर्चासाठी दिलेले आहेत. आता तुमची काही हरकत नसेल नाही का? तेव्हा इथे गायत्री म्हणते की अगदी बरोबर. आता माझी काही हरकत नाही आहे गं. तुझ्या नवऱ्याने पैसे दिलेत ना, बघूया तुझ्या नवऱ्याने दिलेल्या पैशांमध्ये किती दिवस घर खर्च चालवतेस ते. तेव्हा इकडे आता मानसी म्हणते, ठीक आहे. मानसी घरामध्ये जे जे काही नसतं ते सगळं थोडं थोडं घेऊन आलेली असते. त्यानंतरला मानसीच्या आईने सुद्धा तिला पैसे दिलेले असतात. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता मानसीने सांगितलेली नसते. तिची आई म्हणते, तुला जेव्हा परत द्यायच्या असतील तेव्हा तू मला दे, पण आता तुला गरज आहे. तेव्हा इकडे मानसीसुद्धा जास्त काही बोलत नाही. आपल्या आईकडून सुद्धा पैसे घेते आणि त्यानंतर ती म्हणते की चला, तहान लाडू भूक लाडू हे खूपच जास्त उत्तम रीतीने बनवता येतात मावशींना आणि मलासुद्धा. आपण आता ते लाडू बनवायचे आणि ते विकायचे. ते लाडू सगळेजण खातातच. एखादा लाडू खाल्ला आणि पाणी प्यायलं तरीसुद्धा आपली भूक राहू शकते. तेव्हा इथे मानसीने तो व्यवसाय सुरू करण्याचा विचार केलेला असतो. तिने डब्बाभर लाडू बनवलेले असतात आणि जेव्हा इथे ते लाडू बनवले जातात तेव्हा इकडे सॅम्पलसाठी तेजस आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जातो. आभा आपल्या कॉलेजमध्ये घेऊन जाते. सूरज हा बाहेर ज्या ठिकाणी दारू प्यायला जात असतो किंवा आजूबाजूला जे लोक असतात त्यांनासुद्धा सॅम्पल तो देतो आणि म्हणतो, तुम्हाला जर हवे असतील तर आम्हाला ऑर्डर द्या. तेव्हा इकडे आता सगळेजण ते लाडू सॅम्पलसाठी घेऊन जातात. सुनंदा आपल्या बचत गटाच्या बायकांना ते लाडू दाखवते आणि म्हणते, तुम्हाला कुणाला हवे असतील तर आम्हाला ऑर्डर नक्की द्या. मानसीसुद्धा काही लोकांना आता सॅम्पल दाखवते. त्याचबरोबर आपल्या आईच्या इथे जाते. आजूबाजूच्या लोकांनासुद्धा सॅम्पल म्हणून ती पुड्या देते. तेव्हा लोकांना ते लाडू इतके आवडतात की त्यांना आता मोठी अशी ऑर्डर मिळते. प्रत्येक लोकं थोडे थोडे लाडू आणायला सांगतात. तर इकडे एका पॅकेटमध्ये ठराविकरित्या लाडू भरून ते पॅक केले जात असतात आणि ते विकले जात असतात. तेव्हा इथे मानसी सूरजला म्हणते की आता तुम्ही मला आपल्या व्यवसायामध्ये मदत करायची आहे. तेव्हा तात्यासाहेबसुद्धा त्यांचे जे लेख वगैरे आहेत, कविता वगैरे आहेत, त्या एका बाजूला लिहून इथे मानसीला मदत करत असतात. सुनंदा मदत करत असते. आभा मदत करत असतो. तेजससुद्धा ऑफिसमधून आल्यानंतर मदत करत असतो. त्यामुळे इथे व्यवसाय खूप छान पद्धतीने चालू होतो. गायत्रीला खूप जास्त राग येतो. गायत्री म्हणते, हे काय तहान लाडू भूक लाडू माझ्या घरामध्ये बनले जाणार नाहीत. भिकाऱ्यांसारखे हे लाडू बनवून विकू नका. मला अजिबात हे आवडणार नाही आहे. कळलं तुम्हाला? माझ्या घरामध्ये हा व्यवसाय करायचा नाही. तेव्हा इकडे गायत्री तो डबा उचलते आणि म्हणते, मी हा लाडूचा डब्बा फेकून देणार आहे. पुन्हा ही हिंमत करायची नाही. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे मानसी, सुनंदा, आभा सगळेजण म्हणत असतात की असं करू नको. मानसी म्हणते, गायत्री वहिनी प्लीज तो डबा टाकू नका. एवढी मेहनत आहे त्याच्यामागे. तेव्हा इथे लाडूची ऑर्डर पूर्ण झालेली असते. पण गायत्री तो डबा उचलते आणि फेकून देणार. तेवढ्यातच तिथे फेकलेला डबा तेजसने पकडलेला असतो. तेजस तो डबा पकडतो आणि म्हणतो, काय वहिनी काय करताय हे? अहो, तुम्ही याच्यामध्ये हातभार लावलेला आहे का? मेहनत केलेली आहे का? नाही ना. मग ज्यांनी मेहनत केले त्यांची वाया का घालवताय? कुणी दिला हा अधिकार? तुम्ही जेव्हा घर चालवत होता तेव्हा तुम्हाला जसं हवं होतं तसं तुम्ही घर चालवलंत, बरोबर की नाही? सगळ्यांना धाकात ठेवून, दाबात ठेवून. मग आता मानसीला ही जबाबदारी दिली आहे ना, मग मानसी कशीही ही जबाबदारी पूर्ण करतील. याच्यामध्ये तुम्ही इंटरफिअर करू नका. कळलं तुम्हाला? हे घ्या ना, तुम्ही लाडू खा आणि खुश राहा. तुम्हाला मध्ये मध्ये करायची गरज नाही आहे. पुन्हा जर असा डबा तुम्ही उचलून फेकून दिलात ना, तर पैसे सगळे तुमच्याकडून घेईन ना, जेवढं नुकसान कराल तेवढं. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे आता मानसी खूपच जास्त खुश होते आणि तेजस त्यातला लाडू गायत्रीला भरवायला जातो. गायत्री खूपच जास्त चिडते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे मानसी म्हणते, गोडवा जास्त पचला नाही वाटतं. तेव्हा इथे तेजस हसायला लागतो आणि म्हणतो, मग तुम्ही खा, आणि आपल्या हाताने मानसीला तो लाडू भरवतो. तर इथे आता दिलेली ऑर्डर पूर्ण झालेली असते. तर यांना खूप जास्त फायदा झालेला असतो.
असं करून करून तहान लाडू भूक लाडू हे जास्त प्रमाणामध्ये आता विकले जात असतात आणि हळूहळू हा बिझनेस मानसी आता मोठा करते. तहान लाडू भूक लाडू बरोबर बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, इथे सगळे लाडू आता ती विकण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिचा व्यवसाय छान पद्धतीने मोठा होतो आणि इतका प्रॉफिट व्हायला लागतो की तेजस आणि मानसी दोघेजण एकत्र येऊन प्रत्येकाला आपला आता प्रॉफिट देत असतात. प्रत्येकाला जे जे लोक मदत करत असतात सगळ्यांना पैसे देत असतात आणि त्याचबरोबर जो काही प्रॉफिट होत असतो घर खर्च चालवून त्यातले पैसे गायत्रीला सुद्धा देतात. गायत्री ते 2 लाख रुपये मानसी आणि तेजस या दोघांनी आता फेडलेले असतात. त्यामुळे मानसी तेजसने गायत्रीची बोलती बंद केलेली असते आणि जी बाई घर विकण्याच्या बाता करत असते तिलाच आता या घरातून हकलून द्यायचं आणि या घरातून निगेटिव्हिटी बाहेर काढायची असा निर्णय आता तेजसने घेतलेला असतो. आणि जेव्हा ती घरामध्ये आलेली असते तेव्हापासून घर विकण्याचा विचार करत असते. त्यामुळे तूच या घरामधून निघून जा आणि जिथे वेगळं राहायचं तिथे राहा असं आता तेजस म्हणत असतो. आणि तात्यासाहेबसुद्धा तेच म्हणतात की सुनबाई या घराला आता तुझी गरज नाही आहे असं म्हणून त्या घरातून गायत्रीची हक्कलपट्टी सगळ्यांनी मिळून केलेली असते आणि तिला तोंडावरती पाडलेली असते.